स्क्रीन दिसते? नाही अजून. स्क्रीन तर काही दिसली नाही, नाही आली स्क्रीन. नाही आली. हा दिसते. आता आली. येस. सो आपण पाहणार आहोत की पायथॉन ची बेसिक्स पाहणार, की ज्याला काही टेक्निकल बॅकग्राऊंड नाहीये तो पण या लेक्चर मधनं पायथॉन म्हणजे काय हे समजू शकतो. म्हणजे एकदम झिरो नॉलेज आहे तरी तो माणूस चांगलं समजू शकतो. ओके. याच्यामध्ये आपण एक काही एक्झाम्पल घेणार आहोत आणि त्या एक्झाम्पल मधून आपल्याला समजणार आहे. What is Python? So before that, I would like to say that what is a language? The language is nothing but it is medium of communication. Means one thing, one entity can be convey message, information, knowledge to another entity. एक गोष्ट दुसऱ्या गोष्टी पर्यंत माहिती कशी पोहोचवते, संवाद कसे साधते, मीडियम ऑफ शेअरिंग द इन्फॉर्मेशन, त्याला आपण लँग्वेज म्हणतो. There are some natural languages and some are programming languages, some are body languages. There are different type of languages. आपल्याला त्याच्या इतकं डीप मध्ये जायचं नाही, पण थोडंसं मला ओव्हरव्ह्यू द्यावा असं वाटतो, कारण मग क्रिस्टल क्लॅरिटी येते. Natural languages are languages which is useful for speaking between the humans for the communication. For example, Marathi, Hindi, English, that are the natural languages. For example, the birds are speaking to each other, animals speaking to each other. त्यांचे आवाज, that is also one type of language that is called as natural language. The programming language is another era that is nothing but where using that language we are a set or build a software and computer system or laptop system doing that task. Means it is also medium of communication with the hardware or medium of communication with that laptop. प्रोग्राम लिहितो म्हणजे काय करतो आपण? प्रोग्राम लिहितो म्हणजे आपण त्या मशीनला सांगतो की मला हे असं असं टास्क या सिक्वेन्स न पाहिजे. दॅट इज नथिंग बट प्रोग्रामिंग लँग्वेज. इथपर्यंत क्लिअर झालं? येस, थँक्यू. असा रिस्पॉन्स देत जा पटकन. नाही मध्ये काही नाही समजलं किंवा आता पटकन हे करा. आता पायथॉन काय की पायथॉन इज अ वन प्रोग्रामिंग लँग्वेज. जसं सी लँग्वेज आहे, सी प्लस प्लस आहे, PHP आहे, .NET आहे, जावा आहे, ह्या पण प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत. तशीच पायथॉन पण एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जसं आपल्या इकडे मराठी आहे, हिंदी आहे, तेलुगू आहे, तामिळ आहे, वेगवेगळ्या लँग्वेज आहेत. पण डेव्हऑप्स काय? डेव्हऑप्स हे लँग्वेज नाही, हे डेव्हलपमेंट ऑपरेशनचं एक म्हणजे एक ऍक्शन, लिस्ट ऑफ ऍक्शन जे असतात, जे आपल्याला आफ्टर डेव्हलपमेंट आपल्याला क्लाउड वरती ज्यावेळेस शिफ्ट करायचं एखादं मॉडेल किंवा एखादं सॉफ्टवेअर, त्यावेळेस काही ज्या ऍक्शन्स लागतात त्याला टर्मिनॉलॉजी दिली डेव्हऑप्स, म्हणजे डेव्हलपमेंट प्लस डिप्लॉयमेंट प्लस ऑपरेशन असं. इट इज वन वी कॅन से दॅट रोल ऑफ इन क्लाउड इंजिनिअरिंग. म्हणजे ज्यावेळेस डेव्हलपमेंट होतं एखादी गोष्ट आणि आपल्याला ते डिप्लॉय करायची आहे क्लाउड वरती, त्यावेळेस डेव्हऑप्स हे केलं जातं. ओके. नाउ इट इज अ हाय लेवल. हाय लेवल म्हणजे काय? हाय लेवल आणि लो लेवल. आता तुम्ही म्हणाल की लँग्वेज मध्ये हाय लेवल लो लेवल काय? तर हाय लेवल इज नथिंग बट इट इज अ अंडरस्टँडेबल बाय ह्युमन, रिडेबल बाय ह्युमन. त्याला आपण सॉफ्टवेअर लँग्वेजेस मध्ये म्हणतो हाय लेवल. लो लेवल म्हणजे की जी मशीनलाच कळते,
साधारणतः माणसांना वाचता येत नाही, जसं 0 1 बायनरी. 0 किंवा बायनरी आहे किंवा मशीन लँग्वेज आहे, जे प्रोसेसर साठी वापरली जाते. तर त्याला थोडंसं लो लेवल लँग्वेज म्हणतात. इट इज अ हाय लेवल लँग्वेज. इंटरप्रेटेड म्हणजे इट हॅज टू बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म अँड इझी टू डिबग. म्हणजे ती एक लाईन बाय लाईन काय होते, डिबग होते. ऑब्जेक्ट ओरिएंटेड हा एक कन्सेप्ट आहे, की समजा एखादा ऑब्जेक्टला धरून आपण प्रोग्रामिंग करू शकतो. त्या ऑब्जेक्टच्या संदर्भात सगळी प्रोग्रामिंग एका क्लासमध्ये लिहू शकतो. त्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणतात. त्याचे 7-8 फीचर्स आहेत. जसं की क्लास आहे, ऑब्जेक्ट आहे, इनहेरिटन्स आहे, इनकॅप्सुलेशन आहे, हे सगळे. पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय, की वी कॅन क्रिएट अ प्रोग्राम where we consider anything as a one object or one entity and build the code regarding that object. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक वस्तू घ्यायची आहे आणि त्या वस्तू संदर्भात जेवढा कोड आहे तेवढा कोड एका क्लासमध्ये आपण लिहू शकतो. त्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड अप्रोच असं आपण म्हणू. क्रिएटेड इन 1989 बाय रोसम ओपन सोर्स. आता ओपन सोर्स आणि क्लोज सोर्स. ओपन सोर्स म्हणजे काय, की त्या लँग्वेजेस मध्ये आपण नवीन डेव्हलपमेंट करूनही त्याला जर सबमिट केलं तर ते ऍक्सेप्ट केलं जातं. दे आर ऍक्सेप्टेबल, म्हणजे ते जगभर वापरू शकतो आपण. त्याला म्हणतात ओपन सोर्स. जसं लिनक्स आहे. लिनक्स आहे, येस, परफेक्ट. आता मी पण एक डेव्हलप केलेला आहे माझा प्रोटोकॉल एजंट टू एजंट कम्युनिकेशन मध्ये. मी तो डेव्हलप केला, पायथॉनला सबमिट केला, पायथॉनच्या साईडवर जाऊन. त्यांनी त्याचं मॉनिटरिंग केलं, इन्स्पेक्शन केलं, अप्रूव्ड केला आणि त्याला एक कमांड पण दिली, पिप कमांड. आता ज्यावेळेस लोकांना वापरायचं ते लोक वापरतात त्याला, ज्यावेळेस ओके. दोन एजंट मध्ये कम्युनिकेशन. मग त्यामुळे पायथॉन ही लँग्वेज खूप इनरिच झाली, श्रीमंत झाली. सगळे त्यात त्यांची डेव्हलपमेंट करून टाकू लागले, म्हणून बाकीच्या लँग्वेजेस ह्या थोड्याशा पाठीमागे पडल्या. त्याला म्हणतात ओपन सोर्स. आलं लक्षात? हो. ठीक आहे. Variable is nothing but it is a declaration keyword just assigned to an inferred and can change. आता व्हेरिएबल हे प्रत्येक लँग्वेज मध्ये असतं, नॉट ओनली इन पायथॉन. व्हेरिएबल म्हणजे काय, आपण एखादं व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपल्याला काहीतरी नाव द्यावं लागेल आणि मग त्यासाठी आपण नाव देतो. जसं आता नेम काय झालं, व्हेरिएबल झालं. आपण ते नाव दिलं ना त्या गोष्टीला, असाइन व्हॅल्यू. एज काय झालं, व्हेरिएबल झालं. हाईट व्हेरिएबल झालं. इज ऍक्टिव्ह व्हेरिएबल झालं. म्हणजे काय, व्हेरिएबल इज नथिंग बट कीवर्ड और इट इज नथिंग बट अ नेम गिवन फॉर that particular value. ओके. ओके. संजय जी. हा, क्लिअर आहे. येस. आता ह्याच्यामध्ये असाइन जर कसं करायचं असेल तर आपण इक्वल साइन वापरतो, म्हणजे इक्वल टू साइन. जसं नेम इज इक्वल टू किरण. आता किरणचे इथं डबल कोट का केलंय, कारण ही स्ट्रिंग आहे. ज्यावेळेस आपण पायथॉन मध्ये आपल्याला स्ट्रिंग हे करायचं असेल तर ते डबल कोट मध्ये लिहायचे. एज इज इक्वल टू 30. नंबरला, इंटिजरला डबल कोटची गरज नाही, आपण ते ऍज इट इज लिहू शकतो. हाईट इज इक्वल टू 5.9 म्हणजे फ्लोट आहे, फ्रॅक्शन नंबर आहे, त्यालाही तसंच लिहू शकतो. आणि इज ऍक्टिव्ह इज इक्वल टू ट्रू आणि फॉल्स, म्हणजे जिथे आपल्याला ट्रू आणि फॉल्स लिहायचंय तिथे असं लिहू शकतो. म्हणजे दिस इज अ वे ऑफ डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल. ह्या एक्झाम्पल मधून जे दिसतंय तुम्हाला त्यातनं तुम्ही ते समजून घ्या की असं आपण डिक्लेअर करू शकतो. आलं लक्षात? येस. आता आपण एज इज इक्वल टू 30 लिहिलंय वरती, पुन्हा रिअसाइनिंग लिहिलंय एज इक्वल टू 30 इकडे स्ट्रिंग मध्ये, तर आपण रिअसाइनिंग करू शकतो. म्हणजे जर सुरुवातीला एक व्हॅल्यू दिली असेल, नंतर खाली दुसरी व्हॅल्यू आपण देऊ शकतो. हा, इथं एज इज इक्वल टू 30 दिलं होतं, एज इक्वल टू 30 आपण दिलं. हे कळालं?
हम्म. हे व्हेरिएबल झालं. आता डेटा टाइप्स म्हणजे काय की जो आपल्याकडे डेटा आहे किंवा जो आपण डेटा वापरतो प्रोग्रामिंग लँग्वेजला, त्याच्या टाईप नुसार आपण त्याला वेगवेगळे नेम दिलेले आहेत. जसं फुल नंबर असेल, जसं 10 आहे, -3 आहे, 0 आहे, त्याला आपण नाव दिलं इंटिजर. जर फ्रॅक्शन असेल किंवा अपूर्णांक, ज्याला आपण इंग्लिश आपल्या मराठीमध्ये म्हणतो अपूर्णांक, म्हणजे 2.15, 3.14, त्याला काय नाव दिलं आपण? फ्लोट दिलंय. फ्लोट. जर स्ट्रिंग असेल, म्हणजे एखादा शब्द असेल, तर त्याला स्ट्रिंग दिलं, जसं हॅलो, ते आपण डबल कोट मध्ये लिहिलं. बुलियन इज अ वन डेटा टाइप, की ज्याच्यामध्ये दोनच व्हॅल्यू असतात, ट्रू किंवा फॉल्स. लिस्ट कशी लिहितो आपण? लिस्ट मध्ये नंबर 1 2 ऑफ 3. एलिमेंट असतात, 1 2 3 4 असं. डिक्शनरी मध्ये काय असतं? की आणि व्हॅल्यू, म्हणजे एक की असते आणि त्याची एक व्हॅल्यू असते. आता जसं बघा, ए ची व्हॅल्यू काय दिली? 1. असं आपण नंबर ऑफ हे लिहू शकतो, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ की व्हॅल्यू पेअर्स असे लिहू शकतो, म्हणजे तिथे जोडी असते. डिक्शनरी मध्ये नेहमी जोडी असते, की आणि व्हॅल्यू. लिस्ट मध्ये प्रत्येक एलिमेंट असा एक एक लिहिलेला असतो. बुलियन मध्ये दोनच टाइप आहेत, ट्रू आणि फॉल्स. स्ट्रिंग इज नथिंग बट सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर इनक्लोज विथ द डबल कोट. फ्लोट म्हणजे फ्रॅक्शन नंबर आणि इंटिजर म्हणजे होल नंबर. इथपर्यंत क्लिअर झालं? क्लिअर. Yes. नाव स्ट्रिंग हा फार महत्वाचा विषय आहे याच्यामध्ये, कारण आपण खूप सारे स्ट्रिंग वापरत असतो. त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ देऊ नका याच्यामध्ये लिहिताना, कोडिंग लिहिताना. ऍक्च्युली लिहायची गरज नाही, आता तुम्हाला ते चॅट जीपीटी किंवा अदर LLM देतील. आता स्ट्रिंग इज नथिंग बट कलेक्शन ऑफ कॅरेक्टर विदिन अ डबल कोट. ज्याच्या सुरुवातीने लास्टला डबल कोट आहे, त्याला आपण हे म्हणतो. आता इकडे बघा, एस इज इक्वल टू पायथॉन, ही झाली स्ट्रिंग. आता एस काय झाला? करण, तू उत्तर दे मला. Yes means व्हेरिएबल झाला ना. एस इज व्हेरिएबल. आपण त्या व्हेरिएबल मध्ये काय ठेवलंय? पायथॉन ही स्ट्रिंग ठेवली आहे. आलं लक्षात? yes. आता एस इज इक्वल टू 5 म्हटल्यावर मग एस मध्ये काय ठेवलंय आपण? पटकन सांगा. पुन्हा घेता का विषय एकदा? म्हणजे स्ट्रिंग पासूनचा का? नाही, आता हे आताच म्हणजे कुठपासून पुन्हा घ्यायचं? स्ट्रिंग पासूनच. आता इथे बघा, स्ट्रिंग हा आपण एक, व्हॉट इज अ स्ट्रिंग? स्ट्रिंग इज नथिंग बट डेटा टाइप, कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स अंडर और इनक्लोज विथ डबल कोट, ज्याच्या दोन्ही बाजूनी डबल कोट आहे आणि आपण लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर्स लिहिलेत, कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स आपण म्हणू. आता इथे एस इज इक्वल टू डबल कोट आणि पायथॉन लिहिलंय आपण, Okay. बरोबर? आता याच्यामध्ये मला सांगा, एस ला काय म्हणतो आपण टेक्निकली भाषेत, प्रोग्रामिंग लँग्वेजच्या भाषेत? व्हेरिएबल म्हणजे काय? विच इज होल्ड द व्हॅल्यू. त्याच्यामध्ये काहीतरी आपण व्हॅल्यू टाकली, बरोबर? काय व्हॅल्यू टाकली आता आपण एस मध्ये? स्ट्रिंग टाकली, पायथॉन. स्ट्रिंग टाकली, पायथॉन ही आपण व्हॅल्यू टाकली आणि त्या पायथॉन ह्या व्हॅल्यूचा टाइप स्ट्रिंग आहे. सी क्लिअर लक्षात घ्या की आपण जो डेटा टाकतोय त्या डेटाचा टाइप कुठला आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे आणि त्याचं व्हेरिएबल नेम काय. आता मी जर लिहिलं एस इज इक्वल टू 5, लक्षात द्या, एस इज इक्वल टू 5, तर मग टाइप कुठला आहे? फ्रॅक्शन वाला फ्लोट होता, मी ते नाव विसरलो. इंटिजर. इंटिजर. हा, इंटिजर. टाइप आहे आपल्या डेटाचा इंटिजर. बरोबर. आणि व्हेरिएबल नेम काय आलं आपलं?
व्हेरिएबल नेम एसच आलं ना, एस इज इक्वल टू 5 Yes. लिहिलं ना आपण. हो बरोबर येस आहे. हा, आता पुन्हा एस इज इक्वल टू 8.5 लिहिलं तर व्हेरिएबल नेम काय येईल? फ्लोट. फ्लोट नाही, व्हेरिएबल नेम काय येईल? नेम अच्छा. येसच येईल. येसच येईल. मी का असं विचारतोय सारखं सारखं की येस मध्ये आपण पायथॉन लिहिलं, पुन्हा येस मध्ये आपण 5 लिहिलं, पुन्हा येस मध्ये आपण 8.5 लिहिलं, वेगवेगळ्या डेटा टाईप लिहिले. हे आपण काय केलं? रिअसायनिंग केलं. तर येस इज नथिंग बट इट इज अ प्लेस होल्डर फॉर डेटा ऑर व्हॅल्यू. म्हणजे हे एक ठिकाणाला नाव दिलंय आपण की ज्याच्यामध्ये आपल्या व्हॅल्यूज स्टोअर राहतात मेमरीमध्ये. आता s इज इक्वल टू पायथॉन, s इज इक्वल टू 5, s इज इक्वल टू 7/7.10. लास्ट व्हॅल्यू काय असेल याची? लास्ट व्हॅल्यू काय असेल? कुठली व्हॅल्यू तो होल्ड करेल? याच्या अगोदरच्या स्लाइड मध्ये शिकवलं होतं मी ते रिअसायनिंग. शेवटचीच हो. व्हॅल्यू राहणार ना. शेवटची व्हॅल्यू जी आपण डिक्लेअर करू ती राहणार. पहिल्या व्हॅल्यू तो सगळं काय करेल? अहो, आपल्याकडे एक डब्बा आहे, बरोबर? त्या डब्यामध्ये आपण पहिल्यांदा लाडू ठेवला, हा. एकच डब्बा आहे. दुसऱ्या वेळेस आपण करंजी ठेवली, तिसऱ्या वेळेस जिलेबी ठेवली. आता लाडू मध्ये काय असेल? वेगवेगळा कुठलाही लाडू असू शकतो. सॉरी, त्या डब्यामध्ये काय असेल? करंजी, जिलेबी, लाडू. नाही नाही शेवटी जे ठेवलं ते असेल. शेवटी जे ठेवलं ते असेल. म्हणजे त्याच्यामध्ये एकच व्हॅल्यू स्टोअर होऊ शकते ना रे करण. हो. म्हणजे जर आपण पहिल्यांदा लाडू ठेवला, नंतर करंजी ठेवायच्या वेळेस लाडू फ्लश होऊन जाईल. हो. तसंच इथे मी अगोदरच्या स्लाइड मध्ये दिलं होतं रिअसायनिंग म्हणून. इकडे बघ, एज इज इक्वल टू 30 नंबर मध्ये दिलंय आणि एज इज इक्वल टू 30 हे स्ट्रिंग मध्ये दिलंय. मग एज मध्ये आता कुठली व्हॅल्यू असेल? जी शेवट आपण डिक्लेअर केली ती. येस. आलं लक्षात? ओके. हा. नाऊ आता हे डिफरंट इनबिल्ट काही फंक्शन्स आहेत. आता s इज इक्वल टू पायथॉन, s व्हेरिएबल मध्ये आपण पायथॉन हे केलं तर प्रिंट लेंथ म्हणजे हे लेंथ काढतं, आपण त्याला पूर्ण याच्यामध्ये लिहितोय. लेंथ ऑफ s किती आली? लेंथ ऑफ s 6 आहे ना. 6. म्हणजे पायथॉन मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत? आता हे सगळे इनबिल्ट फंक्शन आहेत, आपल्याला काही करायची गरज नाही. फक्त तिथे लिहायचं len आणि इन ब्रॅकेट मध्ये लिहायचं s. ते त्या स्ट्रिंगची लेंथ फाइंड आउट करतं. s डॉट अपर म्हणजे मोठ्या लिपीमध्ये, s डॉट लोअर म्हणजे छोट्या लिपीमध्ये. त्याच्यानंतर s ऑफ 0 म्हणजे त्याचं s ऑफ 0, s ऑफ -1. 0 म्हणजे काय? स्टार्टिंगचं कॅरेक्टर आणि -1 म्हणजे लास्टचं कॅरेक्टर. हे थोडस रिमेंबर ठेवण्यासारखी गोष्ट आहे संजय सर तुमच्यासाठी, ओके. की प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये इंडेक्सिंग हे 0 पासून स्टार्ट होतं. 1 पासून स्टार्ट नाही होत, 0 पासून स्टार्ट होतं. ओके. 0, 1, 2, 3 आणि जो सगळ्यात शेवटचा एलिमेंट असतो तो -1 असतो. अच्छा. हे थोडं ट्विट पॉइंट आहे इथे, तो एक तुम्हाला लक्षात ठेवायचा फक्त. तर हे रेडीमेड फंक्शन्स आहेत, ते फक्त तुम्हाला म्हणजे ज्या ज्या वेळेस लागतील त्यावेळेस आपण वापरू. त्यानंतर दुसरे जे काही डेटा टाइप्स आहेत, लिस्ट आहे, टपल आहे, सेट आहे. आता लिस्ट पाहू. लिस्टचा सिंटॅक्स काय आहे? की जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे, असा ऑर्डर आहे आणि चेंजेबल आहे. जसं नंबर 1, 2, 3
असं आपण ज्याला लिहू शकतो त्याला म्हणतो आपण लिस्ट. जर आपल्याला जोडायचं असेल तर नम डॉट अपेंड, म्हणजे नम हे व्हेरिएबल घेतलंय त्यात अपेंड करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. तर हे झालं लिस्टचा सिंटॅक्स. टपल इज नथिंग बट इट इज ऑर्डर्ड आणि फिक्स. म्हणजे जर आपण एक टपल क्रिएट केलं तर त्या टपल मध्ये पुन्हा आपण नवीन एलिमेंट टाकू शकत नाही. आता त्याचा सिंटॅक्स कसा आहे की सगळं पीटी इज इक्वल टू 4,5, म्हणजे पीटी इज अ टपल. आता कशावरनं टपल म्हणायचं आपण, कारण ते डिक्लेअर करताना आपण पॅरेंथेसिस मध्ये डिक्लेअर केलेलं आहे म्हणून. आलं लक्षात? हो. ओके. आता नम कसं डिक्लेअर केलंय, नम इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट 1,2,3. तर ही झाली लिस्ट. आता पुढे 4 पण होऊ शकतो. हा तो पुढे जाऊन 4 पण होऊ शकतो ना, हा चेंजेबल आहे, म्हणजे ऍड केल्यावर तो ऍड होऊ शकतो टपल ऑटोमॅटिक मध्ये. होईल. तसा हा, हा पीटी जो आहे टपल मधला तो 4 किंवा 5च राहील, त्यात चेंज नाही होणार. त्यात चेंज होणार नाही. तो फिक्स फिक्स त्याच्यामध्ये हे राहतं. जर चेंज करायचं असेल तर त्याला प्रोव्हिजन अशी आहे की टपलचं कन्व्हर्जन पुन्हा लिस्ट मध्ये करावं लागतं. लिस्ट मध्ये एलिमेंट ऍड करायचं आणि पुन्हा टपल मध्ये कन्व्हर्ट करायचं. पण टपल मध्ये डिरेक्टली आपल्याला एलिमेंट ऍड करता येत नाही. नाही. हा प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असू द्या, 15 वर्षाचा एक्सपिरियन्स असू द्या, हा प्रश्न विचारला जातो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल? ओके. कारण हे का मानलं जातं की ज्याला एवढं डीप माहित आहे की लिस्ट आणि टपल मध्ये काय फरक आहे, त्यालाच रिअल प्रोग्रामिंगचं नॉलेज आहे असं मानलं जातं. तर मग त्यावेळेस आपण असं उत्तर द्यायचं की लिस्ट इज चेंजेबल, किंवा त्याला टेक्निकल भाषेमध्ये म्हणतात म्युटेबल. म्युटेबल. आणि टपल इज अनम्युटेबल, म्हणजे जे चेंज होत नाही, फिक्स होते. सर परत एकदा सांगा. लिस्ट इज म्युटेबल किंवा चेंजेबल. म्युटेबल हा टेक्निकल वर्ड झाला, नॉर्मल भाषेमध्ये चेंजेबल आपण म्हणू शकतो. ओके. आणि टपल इज नॉन चेंजेबल किंवा अनम्युटेबल, फिक्स्ड. त्याचा मेन गाभा एवढाच आहे की टपल चेंज होत नाही, लिस्ट चेंज होते. आता सेट म्हणजे काय? इट इज युनिक अँड अनऑर्डर. म्हणजे ते जर आपण तसल्या कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिलं तर ते झाला सेट. 1 2 असं 2 थ्रू, म्हणजे एक एलिमेंट असं आपण देत राहतो, त्याच्यामध्ये ऍड होतं, डिलीट होतं. हे सगळे डेटा टाइप्स आहेत. डेटा टाइप्स म्हणजे काय की एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपण कशा प्रकारे डेटा रिप्रेझेंट करू शकतो. दॅट इज नथिंग बट डेटा टाइप्स. म्हणजे आपण लिस्ट लिहू शकतो, आपण टपल लिहू शकतो, आपण सेट लिहू शकतो, आपण डिक्शनरी लिहू शकतो. दॅट इज नथिंग बट डेटा टाइप्स. कळालं? येस. ओके. येस. नाव डिक्शनरी म्हणजे काय? इट इज स्टोअर डेटा ॲज की व्हॅल्यू. म्हणजे की म्हणजे काय की ज्याला आपण काहीतरी त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर, जसं नेम किरण, एज 30, सिटी पुणे. तर ह्या टाइप ऑफ डेटाला काय म्हणतो आपण? की व्हॅल्यू डेटा और की व्हॅल्यू पेअर्स. आणि ह्याचं रिप्रेझेंटेशन आपण प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये असं करतो, पायथॉन मध्ये. पर्सन इज इक्वल टू ओपन कर्ली ब्रॅकेट की नेम कॉलन व्हॅल्यू नेम. मग असं लिहिलं आणि हे क्लोज केलं तर पर्सन इज नथिंग बट इट इज अ डिक्शनरी. आलं लक्षात? येस. आणि मग हे खाली जर आपल्याला नेम प्रिंट करायचं असेल तर पर्सन असं नेम लिहायचं, पर्सन गेट एज लिहायचं. हे सिंपल त्याचे हे आहे. आता हा टॉपिक थोडासा मॅथमॅटिकल पॉइंट कडे जातो, तो आपण प्लस उद्या पाहू. पण आता रिव्हिजन तुम्हाला काय करायची आहे? बेसिक ऑफ पायथॉन, डेटा टाइप्स ऑफ पायथॉन, आणि व्हॉट इज पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज, याचं थोडंसं रिव्हिजन करायची. आज इथे आपण थांबू आणि नेक्स्ट क्लासमध्ये आपण कंडिशन्स घेऊ, कंडिशन स्टेटमेंट.
ओके. बेसिक पायथॉन, डेटा टाईप पायथॉन आणि दुसरं कोणतं?